चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक Q6 लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. कन्नड घाटात जड वाहन वाहतुकीस बंदी असतानाही वाहतूक सुरू असल्याचा आरोप. चौकशी कराच. चाळीसगाव कन्नड घाटात जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी असतानाही सर्रासपणे जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. बंदी असतानाही जड वाहनांची होणारी वाहतूक बेकायदेशीर आहे. याविरुद्ध संबंधित प्रशासकीय यंत्रणेने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. चाळीसगाव कन्नड घाटात यापूर्वी ट्रक चालकांना होणारा त्रास चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करीत उघडकीस आणला होता. अलीकडे चाळीसगाव कन्नड घाटात जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर नियमबाह्यपणे जड वाहनांची वाहतूक संबंधित मार्गावरून सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही होणारी जड वाहनांची चोरटी वाहतूक प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग व प्रशासनास आव्हान देणारी आहे. याबाबत वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित मार्गावरची जड वाहन वाहतूक बंद केली पाहिजे. तसेच या वाहतुकीला कोणी प्रोत्साहन देत आहे का याचा देखील शोध घेतला पाहिजे व नियमबाह्यपणे वर्तन करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा छडा लावीत देवपूर पोलिसांनी दोघांना जेरबंद केली आहे. इतर तिघे फरार असून देवपूर पोलीस स्टेशन व देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीतील दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. धुळे शहरातील लक्ष्मी कॉलनी गोंदूर रोड लगत परिसरातील मृगांक भगवानसिंग ठाकूर यांच्याकडे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. 4 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान झालेल्या घरफोडी प्रकरणी देवपूर पोलीस स्टेशन येथे अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान देवपूर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक श्री प्रतापसिंग मोहिते यांचे मार्गदर्शनानुसार पथकाने प्राप्त गोपनीय बातमी व तांत्रिक विश्लेषणाअंती 1. अविनाश सुरेश पांचार, वय 23 वर्ष, रा 80 फुटी रोड, नटराज सिनेमा जवळ, नित्यानंद नगर, धुळे. हल्ली मुक्काम शीतल कॉलनी, महिंदळे शिवार, धुळे. 2. दीपक संजय पाटील, वय 24 वर्ष, राहणार शनी मांडळ, तालुका नंदुरबार, हल्ली मुक्काम पौर्णिमा हॉटेल जवळ, लामकाणी, तालुका जिल्हा धुळे यांना जेरबंद केली आहे. दोघांची कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून इतर तिघा फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घरफोडीसह पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा देखील छडा लावण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधितांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे श्री विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते आणि पोलीस अंमलदार मिलिंद सोनवणे, दीपक विस्पुते, महेंद्र विस्पुते, महेंद्र भदाणे, भटेंद्र पाटील, बसंत कोकणी, राहुल गुंजाळ, सौरभ कुटे, नितीन चव्हाण व शुभम बोरसे यांनी केली आहे. तडीपार इसमा विरुद्ध कारवाई. तडीपार आढळल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन. प्रशासनानं तडीपार केलेला इसम स्वप्नील बबन घोलप बेकायदेशीरपणे परिसरात फिरत असल्याचे आढळल्यानं त्याच्या विरुद्ध नरडाणा पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान तडीपार इसम आढळल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनानं केले आहे. नरडाणा पोलीस स्टेशन येथील गुन्हे रेकॉर्डवरील इसम स्वप्नील बबन घोलप, वय 21 वर्ष, राहणार नरडाणा, शिंदखेडा तालुका यास परिसरातून हद्दपार करण्यात आले. प्रशासनानं हद्दपार केलेले असतानाही संबंधित इसम बेकायदेशीरपणे परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संबंधितास ताब्यात घेत नरडाणा पोलीस स्टेशन येथे उचित कारवाई केली आहे.
घोलप यास धुळे, जळगाव, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेली आहे. असे असतानाही संबंधित इसम बेकायदेशीरपणे आढळल्यानं कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, अमरजित मोरे, दिनेश परदेशी, सिद्धार्थ निकम, नितीन दिवसे यांच्या पथकानं केली आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यातील हद्दपार गुन्हेगार जिल्ह्यात कुठे आढळल्यास स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे. धुळे जिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज. धुळे जिल्हा रुग्णालय परिसरात योग्य साफसफाई होत नसल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रुग्ण बरा व्हावा यासाठी उपचारार्थ दाखल रुग्णांची अस्वच्छतेअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. योग्य उपाययोजना करणं गरजेचे आहे. धुळे जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छतेची अधिक गरज निर्माण झाली आहे. धुळे जिल्हा रुग्णालय परिसरात योग्य व अपेक्षित स्वच्छता नसल्यानं रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साफसफाई, स्वच्छता ही निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असलेली बाब आहे. मात्र असे असतानाही धुळे जिल्हा रुग्णालयातच स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जाऊ नये ही बाब गंभीर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तात्काळ स्वच्छतेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. उपचारार्थ दाखल रुग्णांची अस्वच्छतेमुळे प्रचंड गैरसोय होत असते. जिल्हा परिषद शाळेत पाणी उपलब्ध करून द्यावे यासाठी विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा. ख्वाजा नाईक नगर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांची प्रचंड अडचण होत असते. अखेरीस संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी कापडणे ग्रामपंचायत येथे पायी मोर्चा काढीत आंदोलन केले आहे. धुळे तालुक्यातील कापडणे गावापासून धनूर गावाकडे जाताना कापडणे शिवारातच असलेल्या ख्वाजा नाईक नगर जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. वारंवार मागणी करूनही विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात नसल्यानं पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अखेर संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेपासून कापडणे ग्रामपंचायत कार्यालयावर पायी मोर्चा काढीत आंदोलन केले आहे. आंदोलन करीत 1.5 तासापासून अधिकचा कालावधी उलटूनही ग्रामपंचायतीतील जबाबदार अधिकारी उपस्थित न झाल्यानं संबंधितांचा रोष अधिकच वाढला असता स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता अवघ्या काही वेळातच प्रशासनातील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाल्याचे कळते. पाणी उपलब्ध करून देण्याची तीव्र मागणी या प्रसंगी करण्यात आली आहे. चौथीची विद्यार्थी आहे. मी इयत्ता पहिलीतून चौथीमध्ये आली, पण आम्हाला पिण्याला पाणी भेटलं नाही. आम्हाला जेवण करताना हात धुवायला पाणी भेटलं नाही, टाकायला भेटलं नाही. मग आम्ही शाळेत जाऊन काय करणार? पाणी हे जीवन आहे. तुम्ही तर आमचे जीवनच घेऊन घेतले आहे. आमच्या शाळेत पाण्याची सोय करून द्या. आमच्या शाळेत पाण्याची सोय करून द्या. आम्ही नाही तर शाळेत